नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र चकोंदर पोटोबा. आलो आहे नवीन फूड स्पॉटच्या शोधात सातारा शहरातील सुप्रसिद्ध अशा सेवागिरी पोहा सेंटरला आणि पाहणार आहे त्यांच्या पोह्याची संपूर्ण रेसिपी. तर चला पाहूया. तर आज आपण आलेलो आहे श्री सेवागिरी कुंदा चहा सेंटर मध्ये. तर आपण आलोय त्यांच्या किचन मध्ये. तर आपल्या बरोबर आहेत वसंत साहेब. साहेब आपलं नाव काय म्हटले? वसंत कांबळे. वसंत कांबळे साहेब आहेत ना. आपल्याला इथले स्पेशल पोहे कसे बनवतात ते सांगणार आहे. तर आपण किती किलोचे पोहे बनवणार आता? 2 किलोचे. 2 किलोचे. तर ठीक आहे, आता आपण पोहे बनवायला चालू करायचंय. तर 2 किलो पोहे बनवतोय. तर चला आपण आता सुरुवात करूया. 3 डबू तेल टाकायचे. हा, आता आपण 3 डबू तेल घेतोय. तर साधारण हा किती ग्रॅमचा असेल डबू? 100 ग्रॅमचा असेल. 100 ग्रॅमचा असणार. म्हणजे साधारण 300 ग्रॅम पण घेणार आहे 2 किलो पोह्यासाठी. तेल. तर हे कोणतं तेल आहे आपले? सोयाबीन. सोयाबीन. आपले हा शेंगदाणे टाकतो, सोडतोय. हा हा. तर ते शेंगदाणे चांगले गोल्डन फ्राय करायचे का? हा, मोहरी टाकतोय. मोहरी. आता आपले शेंगदाणे चांगले गोल्डन फ्राय झाले तर आपण मोहरी टाकली. हो, आता जिरं टाकतोय. जिरं. 30-35 वर्षाचा अनुभव आहे. हा हा. म्हणजे 30-35 वर्षाला तुम्ही पोहे बनवताय? बनवतो. हो. हा हा हा. कांदा टाकतोय, मिरची, कढीपत्ता. हा हा. आता हळद 1 चमचा टाकतो. जरा हिंग पावडर चवीसाठी. मीठ 5 चमचे. 5 चमचे मीठ 2 किलो साठी पुरेसं आहे. हो. आपण कांदा किती घातला होता? कांदा पावशेर टाकला. पावशेर. आणि मिरची साधारण किती होते? मिरची साधारण 10-12 मिरची टाकली कापून. 10-12 मिरच्या. म्हणजे 2 किलो साठी 10-12 मिरच्या. हो. ही तिखट मधली मिरची असेल ना? तिखट मधली मिरची आहे. हा हा. आणि थोडीशी साखर. हा हा. आणि कोथिंबीर, धनिया. आपल्या कांद्याचं कच्चेपणा जास्त आपल्याला परतायचं का? हो, कांद्याच्या कच्चेपणात परतायचे. आता आपले कांदा एकदम चांगल्या पद्धतीने फ्राय झालाय. तर आता पोहे टाकायचे. पोहे टाकायचे आता. हा हा. पोहे साधारण किती वेळ भिजत घालते? एक 15-20 मिनिटं. हा हा हा. पोहे आता भिजल्यानंतर थोडं हाताच्या साईडने मोकळं करून मोकळं घ्यायचं. करून घ्यायचे जरा. हा हा हा. पोहे असं मोकळे केले की सडसडीत होतात. हा हा. सडसडीत राहते. म्हणजे एकसारखा झाल्यामुळे मसाला पण सेकडा चांगला लागतो. हा हा. वगैरे आता आला व्यवस्थित. हा हा. आता हे कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर टाकली आपल्या रेडी. जरासं पाण्याचे पडायचं. हा हा. म्हणजे फुलतो अजून. अजून फुलतो का? हा. ठीक आहे. तर आता तुम्हाला जवळपास 35 वर्षाचा अनुभव आहे पोहे वगैरे बनवायचा. 35. तर अजून काय काय बनवता तुम्ही? इडली सांबार बनवतोय, उडीद वडा बनवतोय, परत बटाटा वडा आहे, कांदा भजी आहे, हा हा. ते बनवतोय. डोसा उत्तप्पा आहे. तर आपल्या दिवसभरात किती किलो पोहे बनवतो आपण मिसळ साधारण? पाव. दिवसभरात 3-4 किलो जाते की. हा हा पाणी शिपडतोय यावर फुलण्यासाठी. हा हा. साधा हलकं शिपडायचं ना? हो, हलकच साधारण. तर आपले पोहे रेडी आहेत. रेडी आता पोहे द्यायला. आपलं रेडी झाले. तर आता आपण प्लेट बनवतोय. तर आपले पोहे किती आहेत म्हटले? 30 रुपये. 30 रुपयाला. तर क्वांटिटी भरपूर सारी आहे. ठीक आहे. कशी वाटली तुम्हाला? एक नंबर. नेहमी येतं कसं आहे आपलं? नेहमी येतो. हा, तर स्वच्छता वगैरे कशी वाटली? स्वच्छता चांगले, पोह्याचे टेस्ट चांगले. हा हा आणि खाली असल्यापासून मी येतोय. हा हा. जवळपास 3 वर्ष झालं मी येतोय पोहे खायला. पोहे, गुळाचा शिरा, गुळाचा चहा. हा हा. तुम्ही एकदा टेस्ट करून बघा. हा, तर टेस्ट तर करूच आपण. तर क्वालिटी आणि टेस्ट चांगली आहे. तर रेटिंग द्यायचं म्हटलं. हायजीन चांगलं आहे. हायजीन चांगले. तर आता आपण रेटिंग द्यायचं म्हटलं तर 10 पैकी किती रेटिंग देतात? 10 पैकी 9. 9.
तर ओके साहेब, धन्यवाद. नमस्कार. तर आम्ही स्वयंभू फिटनेस क्लब पोलीस कवायत मैदान येथे नेहमी व्यायामासाठी असतो. हा हा. तर आमचं नेहमीच कोणाचाही कुठलाही बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी असो तर आमचा हा ठरलेला स्पॉट असतो. हा हा. तर इकडं अत्यंत गुणवत्तेचा शिरा मिळतो. हा हा. पोहे चांगले मिळतात, गुळाचा शिरा असतो, त्यामुळे आमचं हे सगळ्यात आवडतं ठिकाण हा हा. आहे. क्वालिटी, क्वांटिटी आणि सर्वोत्तम आहे आणि हायजेनिक असल्यामुळे आम्ही इथं प्रेफर करतो. हा हा. थँक्यू. तर रेटिंग द्यायचं म्हटलं तर किती रेटिंग देतात? 10 out of 9.5. ओके, थँक्यू सर. कशी वाटली साहेब? अतिशय सुंदर आहेत. यामध्ये तुम्ही जर आपण पोह्याची चव एकदा जर तुम्ही खाल तर परत परत याल अशी या पोह्याची चव आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इथं हायजीन मेंटेन केलं जातंय. हा हा. आम्ही सगळे व्यायाम करणारे इथं लोक आहेत. हा हा. सगळे पहिल्यांदा आपल्या प्रकृतीला विचार करणारे लोक असल्यामुळं आम्ही हे सेवागिरी इथं प्रेफर करत असतो. आणि यांची गुळाचा शिरा आणि पोहे विथ उपीटी सर्व पदार्थ अतिशय दर्जेदार आहेत. त्यांचे कस्टमरशी बोलणं देखील त्यांच्या स्टाफचं अतिशय उत्तम असते. हा हा. धन्यवाद. तर रेटिंग द्यायचं म्हटलं तर किती देतात? रेटिंग द्यायचं म्हटलं तर आउट ऑफ 10 9.5 रेटिंग त्यांना मी देईन. ठीक आहे, थँक्यू सर. ओके, वेलकम. इथे काही दुसरं कशी वाटली तुम्हाला? खूपच छान. म्हणजे असं वाटतं की आम्ही घरीच नाश्ता करतो, हा हा. अशी पोहेची टेस्ट आहे. गेल्या आम्ही वर्षभर इथे नाश्त्याला येतो. हा हा. तर म्हणजे आम्हाला असं वाटत नाही, म्हणजे इथलं हायजेनिक सगळं पदार्थ आहेत. हा. पोहे आहेत, गुळाचा शिरा आहे फेमस त्यांचा, उपीट आहे. हा हा. काय आणि आवर्जून एकदा नाश्ता केला की आवर्जून पुन्हा पुन्हा यावा असं त्याच्या नाश्त्याची चव आहे. म्हणजे सगळं तुम्हाला एकदम स्वच्छता वगैरे चांगली वाटली? हा, इथली स्वच्छता, परत पदार्थांची क्वालिटी हा, हा. ही त्यांनी मेंटेन केलेली आहे. हा. आणि विशेष म्हणजे की त्याचा गिरायकाशी असलेलं नातं हा हा. अतिशय प्रेम भावने त्यांनी आणि मनापासून सगळ्यांना सर्व्हिस देतात. हा हा. म्हणजे कोणालाही असं बेटीस धरत नाहीत किंवा आता नाही नंतर या किंवा स्वच्छतेच्या बाबतीत प्रेमाचा संवाद ठेवतात. प्रेमाचा संवाद ठेवतात. हा, ठीक आहे. आपल्या रेटिंग द्यायचं म्हटलं तर 10 पैकी किती रेटिंग देतात? 10 बाय 10 ते शकतो. ठीक आहे, धन्यवाद. थँक्यू.